हॅलो, मी तुमची आशा. आणि मला ना असं बऱ्याच वेळेस असं वाटतं की माझ्या बालपणीच्या गोष्टी तुमच्याशी शेअर करावं, कारण आत्ताच्या लेकरांनी एवढं दुःख बघितलंच नाही, एवढं कष्टडी बघितलंच नाही. त्यांना सगळ्या सुविधा असताना त्यांची किरकिरच असती. आई तू हे केलं नाहीस, आई तू ते केलं नाहीस, पप्पा असं पप्पा तसं, माझे कपडेच फाटलेत, मला डब्याला भाजी चांगली दिली नाहीस, चपातीच अशी दिली, मी भाकर खाणारच नाही, मला सारखं चिकनच लागते, मला कपडे पांढरे शुभ्रच लागतात, मला हे शॅम्पू असलं तरच मी आंघोळ करीन, मला चांगलं जेवाय असलं तरच मी जेवण करीन, मला ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरच मी ऍडजस्ट करीन, नाही तर मी करणार नाही. पण तुम्हाला सांगते, आमच्या वेळेस आमच्या 1980ला तुम्हाला सांगते मी, 1980-85च्या जवळ माझा तो काळ बर का. तर त्या आमच्या काळामध्ये तुम्हाला सांग का, आम्हाला माझ्या आईनं मला 60 रुपयाचा ड्रेस घेतला होता. तो 60 रुपयाचा ड्रेस घेतलेला माझी आई रात्री धुवायची, आम्ही ती सकाळी रिपीट घालायचो. आणि शाळेमध्ये जाताना आताचे लेकरं त्यांना पूर्ण लागते, सॉक्स बूट युनिफॉर्म पूर्ण, तरच शाळेत येऊ देतात. आणि आमच्या शाळेच्या वेळेस नाही का, आम्ही फक्त रात्रीचा तो ड्रेस घातलेला सकाळीच घालायचा, रात्री धुतलेला ड्रेस सकाळी घालायचा. आणि फाटके चप्पल पायामध्ये, कसले सॉक्सन कसले काय, फाटके ड्रेस, फाटके ते ठिगळ लावलेले कपडे, पुन्हा एकच वही आणि हातात एवढीशी टिचभर लेखन, ती पण दुसऱ्यांची सापडलेली. आम्ही असं शाळेत जायचं पहिलं बरं का. आणि आत्ताच्या पोरांना सगळ्या सुविधा असताना ह्यांचं रडणं पडणं किरकिर ह्यांची. आत्ताचे लेकरं रात्री जराशी लाईट गेली की अगं आई, अगं गुड नाईट लाव ग, अगं मच्छर चावतात ग आई, कॉईल लाव ग, अरे बापरे किती मच्छर चावायलेत मला, अगं आई किती उशीर करते तू, अगं म्हणजे एवढी घाई करतात, जरासं पण ऍडजस्ट करत नाहीत. आणि आमच्या वेळेस तुम्हाला सांगते मी, आता तुम्ही म्हणता तुमच्या वेळेसच्या गप्पा कशाला सांगायला, पण आमच्या वेळेसचा काळ पण तुम्हाला कळू द्या ना कसा होता. तर आमच्या वेळेस 7ला रात्री आई माझी, रॉकेल पहिले भेटत नव्हतं, रॉकेल काय लिटर होतं मला आता नाही आठवत, पण आम्ही तुम्हाला सांगते, मी रॉकेल घेतलं ना, माझ्या आईने एक चिमणीभर रॉकेल घेतलं ना, म्हणजे असं 5-10 रुपयाचं 1 महिनाभर घालायची. रात्री 7ला दिवा लावायची, तर 9ला जेवण घेऊन आवरायचं, 9ला आम्ही अंधारात झोपी जायचो. तो डायरेक्ट सकाळी फक्त 1 नाही तर 2 तास दिवा चालायचा. रात्रभर आम्ही अंधारात मच्छर मारत, आथराय नाही पांघराय नाही. पावसाळ्याचे दिवस, उन्हाळ्याचे, समजा उन्हाळ्याच्या दिवसात नुसतं चवाळा आथरायचं झोपायचं, पावसाळ्याच्या दिवसात बी एक चवाळा आथरायचं आणि आईचं लुगडं पांघरायचं. म्हणजे आम्ही एवढे कष्टडीत दिवस काढले. पण आत्ताच्या लेकराला थोडं पण ऍडजस्ट करता येणं झाले, सारखी त्यांची किरकिर असते नुसती. कशाला थाट भेटायला म्हणलं ते पिझ्झा बर्गर हे ते, गार्डन मध्ये फिरायला जाणं, सगळ्या गोष्टी करणं, काम नाही धंदा नाही, नुसता अभ्यास करायचा. आणि जे काय आईनं छान गप्पा म्हणजे छान काहीतरी वरण भात केलं ते आपलं खायचं आणि नाटकं लावायचे. आणि घरातलं काम म्हणलं तर त्यांना मात्र अजिबात करावं वाटत नाही. म्हणलं ना, अरे ते ग्लास आण रे बाळा इकडं, नाही ग आई मला कंटाळा आलाय मी नाही आणत. अरे कपडे तरी व्यवस्थित नुठू, नाही ग आई मला कंटाळा आलाय मी नाही ठेवत. तुम्हाला सांगते, आमची आईनं आम्हाला म्हणायच्या आधी आम्ही व्यवस्थित कपडे अडकून ठेवायचं. कपडेच कुठे जास्त असायचे, पण कपडे जास्त अडकून ठेवायचं, व्यवस्थित टायमाला कामं करायचे. आणि आताच्या लेकराला त्यांची कपडे उचलून ठेव वाटणं, त्यांना जेवल्याला त्यांची परात धुवू वाटणं, मग उचलून ठेव वाटणं. म्हणजे एवढे आळशी झालेत तुम्हाला सांगते. एवढा पण आळस काही कामाचा नाही जीवनामध्ये. आपण जर आयुष्यामध्ये आळस करत राहतो ना, तर कधीच सक्सेस होणार नाहीत. त्याच्यामुळं माणसाच्या अंगातनं एवढा पण आळस, चिडचिडपणा, कट्टाळा ह्या गोष्टीनं नसायला पाहिजे. बघतो तुम्हाला सांगते मी, आता 11 वाजले तर, पण मी तुम्हाला सांगते, मला कितीही कटाळा आला ना तरी मी व्हिडिओ काढायला येतेच. चला वाटते आपण रोजचा कंटेंट बनवतो, तर काहीतरी आपल्याला बोलायलाच पाहिजे, काहीतरी टाकायलाच पाहिजे. भले आपल्याला कोणी स्ट्राईक मारू, आपल्याला व्ह्यूज नाही आले तरी चालतील, पण टाकायचा म्हणजे टाकायचाच. मी सकाळी लवकर उठून माझे पटपट काम आवरते आणि मी माझा व्हिडिओ काढायला येते. हे आताच्या पोरांना, त्यांना कसलेच कामं नको वाटायले, तर नुसते आळशी झाले. तर बघा मी किती लांब येते, कोणी नसते. एखादा बिबट्या आला ना, मला धरून नेलं ना, तर कोणाला पत्ता पण लागणार नाही की ही इथं बसली होती म्हणून. म्हणजे मी एवढं खटपट करते, एवढं आळस करत नाही काय नाही. आताच्या पोराचा आळस पाहून